एक डान्स बार म्हटलं तर अनेक असे देश आहेत जिकडे ह्या गोष्टी लिगल आहेत, सर्रास चालतात आणि लिगल आहेत, आणि ते सरकारला पैसा, एंटरटेनमेंट आहे, पैसा कमवून देतात. हो. आता माझ्या कमेंट सेक्शन मध्ये टाकू नका तुझी बहीण अशी असेल तर, तुझी आई असेल तर, आणि असेल तर तो माझा पर्सनल जे काही आहे ते आहे, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण डान्स बार ही जी कॉन्सेप्ट आहे, ज्यांनी खूप काळा पैसा आणि खूप चुकीच्या म्हणजे क्राईमला ते खूप सपोर्ट करत होते. तुम्ही डान्स बार काही बंदही केले होते का? तुम्ही त्याच्या मागे खूप प्रयत्नही केले होते? तुम्ही रिटायर झालात, सगळं झालं, अजूनही ते चालू आहे, चालूच आहे. जोरात चालू आहेत, मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. ह्याच्या मागे कोण असं आहे? म्हणजे आपण जर थोडं म्हणजे नुसतं डायरेक्ट शासन न म्हणता काहीतरी लोकांनी डिरेक्शन. एक का असतं माहिती का, इथं ही जी हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा हे बार सगळे डान्स जे आहेत ना, ह्याच्यामध्ये ज्या एक पर्टिक्युलर ह्याचे लोक आहेत की त्यांचा ग्रुप हे हॉटेल चालवतो, बार चालवतो, दारूची दुकानं चालवतो, यांना आणखीन पैसा पाहिजे. हे सगळ्याच्या पाठीमागं काय आहे? शेवटी पैसा, अफाट पैसा, बिझनेस, धंदा आहे, धंदा व्यवसाय. पण नुसता व्यवसाय नाहीये ना, व्यवसायामध्ये मला अफाट पैसा पाहिजे. म्हणजे म्हणजे आता मी जेव्हा लॅमिंटन रोडला त्या काळात ड्युटी करत होतो, त्यावेळेला आम्हाला ऐकायला मिळत होतं की हे सगळे भाई लोक जे होते त्यावेळेला गँगवॉर फार जोरात चाललं होतं. बरोबर. त्यामुळं तो काय दाऊदचा माणूस काय किंवा करीम लालाचा माणूस काय किंवा हाजी मस्तानचा माणूस काय, त्याचा एजंट असेल, तो अमुक 2:30 वाजता 3 वाजता आला बारमध्ये आणि त्यांनी पैशाची भरसात केली. अशा ह्या बातम्या आम्हाला ऐकायला मिळायच्या. भरसात म्हणजे अशी असते अक्षरशः की फ्लोअरवर नव्या नोटांचा थर पडलेला असतो आणि त्यावरती त्यांना आवडणारी जी डान्स बारची गर्ल असते ती तिथं त्यांच्या फरमाईशवर नाचत असते. असला अफाट पैसा. मग त्यातले अर्धे पैसे त्या बाईचे आणि अर्धे पैसे त्या मालकाचे, असं वाटप. म्हणजे इतका अफाट पैसा मिळतो म्हणून ही मंडळी तिकडे वळली. मग ह्याच्यामधून आता शासनाला सुद्धा माहीत होतं ना हे की इथे असे प्रकार चालतात. मग एक तर शासनाने त्याच्यावर काहीतरी चर्चा करून त्याच्यावर टॅक्स बसवा. तुम्ही त्याच्यावर सामान्य माणसाला त्या पैशाचा फायदा तरी होऊ द्या. आणि शेवटी असं आहे की तुम्ही कितीतरी कोणाला नाही म्हटलं तरी माणूस तिकडे जाणारच ना शेवटी. आणि जसं तुम्ही म्हणताय हे डॉन का हे सगळे लोक कधीतरी येतात, इतर दिवशी ते चालू ठेवायला तर तुमच्या समाजातलेच लोक जातात, ते बाहेरून थोडीच येत आहेत. स्त्री नाचते, कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. पण तो खालच्या स्तरातला गरीबातला गरीब माणूस असतो, तो सुद्धा नौटंकी बघायला जातोच ना कुठेतरी. हो, हा मनुष्य स्वभाव आहे. मग त्याला कुठलं स्वरूप द्यायचं हे शासनातल्या लोकांनी ठरवायला पाहिजे.